आज 3 ऑगस्ट 2026 रोजी मी भीमा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी आलो होतो आणि तुकाई माता मंदिर हे नदीच्या काठीत बांधलेलं आहे. सन 2023मध्ये ह्या मंदिराचं उद्घाटन झालं होतं. त्यावेळीसुद्धा मी आलो होतो. ह्या परिसरात मी नेहमी येत असतो. पूर पाण्याच्या निमित्ताने मी आलो होतो, परंतु मंदिर दिसल्यामुळे मी मंदिराच्या आत गेलो. हे मंदिर अतिशय भव्य आहे. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला मंदिराचा परिसर दिसतो. येथे कायम स्वच्छता ठेवली जाते. मंदिराच्या व्हरांड्यात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला कासव दिसून येते. हे मंदिर खरपुडी गावातील ग्रामदैवत आहे. मंदिराच्या दरवाजाला कुलूप असल्यामुळे मी बाहेरूनच गावाच्या ग्रामदेवतेला नमस्कार केला. देवाच्या पाया पडून मी भीमा नदीकडे पाहत बसलो. भीमाशंकरवरून उगम पावणारी भीमा नदी अनेक ठिकाणी दक्षिणेकडे वळत असते. 2026 वर्षामध्ये भीमा नदीला वारंवार पूर येण्याचे कारण म्हणजे आपल्या खेड तालुक्यात झालेला अफाट पाऊस. यावर्षी पावसाने त्याची सरासरी ओलांडून जास्तीचा पाऊस दिला. पलीकडच्या डोंगरावर आपल्याला खंडोबा मंदिर दिसत आहे. खरपुडी गावातील साने गुरुजी विद्यालय हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. भीमा नदीच्या काठी असल्यामुळे हा परिसर शांततामय आणि निसर्गरम्य आहे. तुकाई माता मंदिराच्या बाजूलाच अजून एक मंदिर आपल्याला पाहायला मिळते. हे सुद्धा तुकाई मातेचंच मंदिर असावं. हे मंदिर जुने आहे आणि बाजूलाच मोठे मंदिर बांधलेलं आहे. मंदिराच्या बाहेर काढलेली सुंदर अशी महिलांची चित्रे आपल्याला पाहायला मिळतात. बाजूलाच लोखंडी गेट खाली असलेलं एक छोटंसं शिल्प मला पाहायला मिळालं. खरपुडी गावातील तुकाई माता मंदिर हे अतिशय भव्य असलेलं मंदिर आहे. माजी आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांनी या मंदिराचं उद्घाटन केलेलं होतं. तसेच आमदार बाबाजी काळे यांनीसुद्धा मंदिराचं उद्घाटन केलेलं होतं. मित्रांनो, तुम्ही खरपुडी गावातील असाल तर तुम्हाला माझं यूट्यूब चॅनल माहिती असेल तर तुम्ही मला तुमच्या घरी बोलवा. तुमच्याकडे जर गावातील जुने फोटो असतील तर ते मला पाठवा. मला त्याची फार गरज आहे. त्यानंतर मी मलगेवाडी परिसरातील एका बंधाऱ्यावर गेलो. भीमा नदीवर महाराष्ट्र सरकारने जागोजागी बंधारे बांधलेले आहेत, जेणेकरून 2 गावातील दळणवळण सोयीचे व्हावे. हा पूल जास्त उंचीचा असल्यामुळे या पुलावरून पुराचे पाणी गेलेले नाही. परत एकदा मी खरपुडी गावात आलो. खरपुडी गावातील तुकाई माता मंदिर पाहिल्यानंतर मी गावातील हनुमान मंदिर पाहण्यासाठी गेलो. सन 2024मध्ये या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं. खरपुडी गावात माझं येणं जाणं असल्यामुळे गावातील लोक मला ओळखतात. आधीच्या वेळी मला गावातील लोक ओळखत नव्हती, परंतु ज्यावेळी मी यूट्यूबचे व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली त्यामुळे गावातील लोक मला ओळखतात. आपल्या हिंदू धर्मात हनुमान ही शक्तीची देवता आहे. त्यामुळे याम करणारी जिम करणारी लोक हनुमानाला पूजतात. भीमा नदीचा पूर पाहण्यासाठी मी आलो होतो, परंतु गावातील मंदिरे मला दिसल्यामुळे मंदिराचा सुद्धा मी व्हिडिओ काढला. गावातील अजून एक महादेवाचे मंदिर आपल्याला दिसून येते. हे मंदिर अतिशय जुन्या काळातील मंदिर आहे. आधीच्या वेळी मी जेव्हा लहान होतो तेव्हा सायकलने ह्या मंदिरात आलेलो होतो. तेव्हा मला असे व्हिडिओ काढण्याची आवड नव्हती. तेव्हा मी फक्त फोटो काढून व्हॉट्सअपला
स्टेटसमध्ये ठेवत होतो. देवाचे दर्शन घेतल्यानंतर मी खरपुडी गावाला नमस्कार करून बाय बाय केला. मित्रांनो, जर तुम्ही खरपुडी गावातील असाल तर माझा व्हिडिओ खरपुडी गावातील लोकांना शेअर करा. धन्यवाद.